नमस्कार मंडळी, मी मनोज गावकर गावकऱ्यांची काठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आहे. तर मी आज चाललो आहे वागद्याच्या गाव होळयेकडे मांड भरलो आणि थंय मामासोबत माझो किलेस झालो. तो किलेस कसो झालो आणि कशावर ना झालो तो तुम्ही ह्या व्हिडिओत नक्की बघा. ही व्हिडिओ शेवटपर्यंत तुमका नक्की आवडतली. चला तर मग. ए मामा दिलो आला सांगितलं मी शिक म्हणून तोंडात मारी माधवचे खरं बोल. होळीकडे किलेट म्हणून सांगा नको. बहिणी विचार तुझ्या औषधी विचार काय सांगले तुझ्या विचारू काय माझ्या बहिणी विचार तुझ्या औषधी विचार काय विचारू त्या टायमाला सांगले या पोरा कधी शिकवलं आणि म्हणून काय केलं मला शिकू नको तू मामाच्या नावाने बॉम्ब मारू नको. 17 वर्ष हरवलं त्या पोर तो गावाक नाही नातपुणी लावल्या माझ्या घरावर कोणी नाही काय नसतं आणि औषधी जाऊन काय विचारू तो माका विचारू नको. तुझ्या औषधीच्या बापाशी विचार त्याला माका नाच लावल्या पहिलं त्या बापाशी माका नाच लावल्या औषध जाऊन विचार तू का माका सांगा नको. सुरुवात कोणी केली ती बघ का माका सांगा नको. तू काय घेऊन रडतो नको म्हणजे काय तुझ्या सांगतो लगीन थांबा जरा भांडताच कशा जेव्हा येत तेव्हा लग्नाचा विषय अरे झाली किती वर्ष 30 झाली 30 आणि 30 झाली की त्याची बुद्धी नाट झाली. अरे मग तुझं काय म्हणणं मी मुद्दाम ठेवलं मुद्दाम जबाबदारी नाही जबाबदारी काय आता लॉंग जबाबदारी करून पोरा बघतो 17-18 वर्ष हरवलं वागद्यात ताशी होतो कोरोना गाव वागद्यात. अरे सांगतोय तुझं तुझ्याकडे बघून गपरावला नाही तर तरी मामाचा पोर पटवला असतं भाषण पाठ पटवलं त्याच्या पोर पटवलं तोंडात मारीन माझ्या सांगले तुम्ही काय सांगले तुझा तू काय सांगले सांग काय केलं काय सांगले तुझा माझ्याकडे दादा करू नको. मामा म्हणा गपरावा काय मागा मारतला काय तू म्हणालच गपराव म्हणून गपराव म्हणशी लडचोपाच्या मामा नाही मी काय म्हणतो तुका जमत ना संजय विचार संजय किती पोरं फोन थोडे ह्याच्या नादी लागा आणि ह्याला इकून काढतो नको नाव सांगा काय मी अरे त्याका पण काळजी ना अजिबात. संजय त्याची 2 पोरं आता लग्न होती भाच्याचं लगेच झालं भाच्याकडे कोण पोरग्या आहे काय रे भाच्याकच पोरग्या नाही तर तडे पोरग्या कोणा बघून मामा म्हणजे काय मामा काय पुष्कर घेऊन आपण बघू काय आपण काय बघतो बघू काय आपण जबाबदारी म्हणजे पोर म्हणजे आणता नाही काय बघू गेला पोर भाच्यान पोर वागल्यान आमका सांगल्यान नाही तुमका सांगा बोलणार तुम्ही पहिला तुका सांगतो मारामारी म्हणजे नको तर घालतच मामा म्हणजे तू खावची गोष्ट आधी पोर लगीन म्हणजे तुझी डोळे ना तू खाऊ दे कॉलेजात जाय तेव्हा एखादा पोर बघत असं काय अशी परिस्थिती झाली असती थापी घेऊन फिरलं
मी या थापी घेऊन फिरलोय बरोबर ना तुझा टेम्पो घेऊन फिरलो होतो टेम्पोचा काय विषय होतो माझ्या माहिती नाही असा नाही बोललो ना मी येत नाही तुका बोललो सोनात घेऊन गेलो बहिणी आमका जाग नाही काय चालला आता आता भाज्याची पाळली भाज्या थांबी चालू केली तेव्हा तुका एवढे नाद असं तुका दिला ना रे भाज्या तुका मी काय म्हणतो आता माझ्या घरात किती पोरं होती रे एक तरी पोर होता की नाही अजून मग त्या कशा नाही पडून तुका जमा एक बंद अरे काय बोलतोस अरे आजूबाजू सगळी पोरात होती तुझ्याकडे डोळे फुटलेले नानूत तेव्हा ती खेळवताना पोरग्या पडून असतं बाजूचा पोरग्यात म्हटलं अरे या माका सांगा नको इन घ्या किती पोरा होती मामा तरी काय सांगतो दोन होती भाच्याची कधी काळजी केलं फक्त भाच्या गाडी डॅम टाकण्याच्या वाटत लागली भाच्याकडे कधी बघलं बाबा वाचो एकटो गाडी आम्ही फिरता तुका दात व्हाय आता एकटो फिरला काय वाट डॅम टाकलं काय केलं गाय दिला एकटो गाय दिला काही चार पोर काढून गेलो तर मी एकटो असो गाय दिला भैयाक बोला आणि दुसरीकडे एक बोला असो केस आयो अरे पाठी वाळा बघ तरी माझ्यावर बोलायच्या आधीच काय बोलताय का आता मी थकलोय कळलं ना ए तुझं दाजीचा काय तू दाजीन तुझं काय दिला नाही करून तो करता माझं काय बोलत नको तुझ्या भाच्या कामगार कल्याण हा कामदार अरे ती एवढी सुविधा दिलं त्याच्यात लगीन पण हा का कधी करून घेतलं एवढा सगळा करून दिलं भाषेत सुविधा करून दिलं भाषेत टाकी दिलं भाषेत पाठी मारून टरंग दिलं का कधी एवढा करून दिल्या काय नव्हतं त्यांना लग्न जायचे कोणी फक्त काय करू त्यांना माहित नाही नाही का त्यांना फक्त ठरलेलं लग्न ठरवून देण्यापैकी नाही तू तुम्ही काय असं ठेवायचं आता काय अरे पण काय झालं थोडे दिवस काय आम्हाला काय कौल लावतो तू कौल लागणार तुझ्या कौल कडलं कपडा हा तो कोण त्याची काळ कशा बुवा काढतो दुकानात बसला गावडे गाजाने मोठे एवढे आणि शिवाजी सारखी मोठी झाडी होय आणि भाषा ते दिवस सांगताय ह्याच्या भाषा या गाणं भाषा तोंड उघडलं वाढी त्याची इज्जत करून टाकली एवढी हालत बेकार करून ठेवला असेल तोंड टाकू जागा नाही ठेवला काय केलं तमाशा घेऊन गेलो हेंगा मोठ्यावर सांगलोय चला रे तमाशा घेऊन माझ्या मामाकडे खिशात रावायचे नाही पैसे एवढे तुमका घेऊन देतो गेलो नमुनातला आणि त्यांनी पिशे पुढे ठेवल्यानी 50 नारळ 1 रुपया ना मानून देतो सुट्टे पैसे 30 रुपये त्याच्या बाई माणसाची तरी इज्जत करूची आणलं नाचून त्याचे नाचणारे पैसे देऊ तुम्ही दोघं दाजी असा दाजी तू आहे का दाजी हा ठीक आहे तू आहे का विचार कराय तू पुढच्या तुमका टाइम कोण तुमच्याकडे नाचा घेऊ काय काय ना खुळ्यागत काय करता येईल साडी ना तू 100 तरी घालू खुळ्यागत काय करता काय आमच्याकडे अरे जातले पैसे नंतर 100 रुपये बाजूक गेले काय बाजूक आहे हा ते धामांचं असतं हा हे बाबा विचार ह्या नाही खुळ्यागत काय करता बोलत नाही 50च्या बाहेर कोण ना ते जाऊ दे त्यांचा हे जाऊन त्या चला पुढे माझा काय करतो रस्ता असा काय
ह्यो फेकून काय नाही चांगले असतो तू माझ्याकडे कोण पोरावं अरे तुला सांगायची गरज काय होती मी दिसत नव्हतं एवढ्या मोठे चष्मा लावतो हो ह्याच्याकडे गडी पण केलं काय केलं काय बदल्या चप्पल तरी हा ह्याच्याकडे गडी पण केलं माझ्या तरी काय? घरा लागलं काय केलं तुला काय चप्पल तरी हा? अरे मामा अरे ह्यो फेको ह्याने किती लोकांना फेकलं माहिती आहे तुला? काय फेकून दमले समजलं? माका लागलं, माझ्याकडे 2 पोरं होती एकदा दिल्यात, होय. ए, मामा दादा मामा तुका दिसता काय बरं का? मी असं दिसता होय अरे चांगलो दिसतोय होय तर एवढं तुका दिसतोय खान्नावर लय भाज्या, 2 वर्षात लय गडगडीत वाढलं पण ह्या महामार नाही ह्या महामार पेक्षा लय मिशिओला आला शटअप एवढी करायची आहे ना पिवळी होत ना अरे काय माहिती आहे काहीतरी वय होते माझ्या बापाची मित्र घ्या का ए भाच्या याचे जास्ती लांबी लागा नको तुझ्या नादी लागली तू बघून देतो लो. होय त्याला मी पुढच्या टायमात नाही येत. मी कधी बघतोय यो फेको ह्या तुझा वापर केला माझी लय काय बघतोय आतापासून बघणार नाही अरे ह्यानं वापर केल्या काय म्हणजे आठवलं ह्यानं काय दिल्या काय दिल्या त्याला का ह्यानं आता काय किती वर्ष त्याच्याकडे गडी हो? मासे दिल्या ना मासे हो माई काय काय ह्याचा लिव नाही बिरवायचा काय दिलेलो आणि आता तू काय काय करतोय? लक्ष नाही तुझा वाटरा काय लागला तुझा वाटरा काय लागला तुझी जबाबदारी नव्हती तुझी जबाबदारी नव्हती तुका बोला होया तेव्हा कळत आला भैया बोलाची येळ दिली आता कैसाच्या पाहुण्यात दिलं आधी तो तुका पाहुणं दिसतो काय टाकलं काय कसं केलं कुत्र्यांका हमडा काय माहिती काय करतो तर मला सांग. मी करते मी काय म्हणणार मी वाटत नाही पण ह्या वेळी लगीन लावूनच दे कारण मी पण आता कंटाळले ह्या लोकांचा कसा लोकांनी मागायचे दोष ठेवते ना तुझं लगीन मी लावून देतो नक्की लावून देतो काय काळजी करू समजलं ना ठीक आहे लावून देते लावून 10 दिवसानंतर आता परत काहीतरी हा नाही देत तुझं लगीन तू माझ्या म्हणलं फक्त लगीन माझ्या असो मी जाईन ते पाठीवर तुझं लगीन मी लावून दे ठीक आहे चालेल तू जा चौकात घरात जा आधी तरकडी करू नको आणि थापी येतो काय करते म्हणजे बहीण ना तुझी मोठी आहे तुझ्यापेक्षा ते का हल्ला सांगा काय सॉंगाचा सांगतो काय मारू म्हणजे काय झाला सॉंग आहे तू शिस्तीत राहा नको